विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे, आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। एरंडोली जिल्हा परिषद गटातील निवडणूक लढतीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले असून मिरज तालुक्याच्या पूर्व भागात यावेळी अत्यंत हाय व्होल्टेज राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे। भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटामध्ये थेट सामना रंगणार असून ही लढत केवळ उमेदवारांची नसून दोन प्रभावी राजकीय गटांच्या प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे। भारतीय जनता पार्टीकडून जयश्री तानाजी पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडून स्नेहल उमेश मोरे या मैदानात उतरले आहेत। दोन महिला उमेदवारांमुळे एरंडोली गटातील ही लढत अधिकच रंगतदार बनली आहे। याच गटातील सलगरे पंचायत समिती गणातून भाजपकडून ललिता पांडुरंग कोरे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुजाता विजय पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे। तसेच एरंडोली पंचायत समिती गणातून भाजपच्या मनीषा रामगोंडा पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सचिन तवटे यांचे आव्हान आहे। एकूणच एरंडोली जिल्हा परिषद गटातील निवडणूक ही अजितराव घोरपडे गट विरुद्ध सुरेश भाऊ खाडे गट अशी पाहिली जात असून घड्याळ्याच्या विरोधात भाजप अशी ही थेट राजकीय लढत ठरणार आहे। दोन्ही बाजूंनी प्रचार यंत्रणा, कार्यकर्ते आणि स्थानिक नेतृत्व सक्रिय झाले आहे। या निवडणुकीला वेगळे महत्त्व यासाठी आहे की गतवेळी काँग्रेसकडून लढलेले उमेदवार आणि भाजपकडील चेहरे यावेळी वेगवेगळ्या पक्षातून समोरासमोर आले आहे। त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमासह मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। गत निवडणुकीत काँग्रेसने अत्यल्प फरकाने आपला बालेकिल्ला राखला होता, मात्र यावेळी बदललेली राजकीय समीकरणे, पक्षांतर्गत नाराजी आणि ऐनवेळी झालेले राजकीय फेरबदल पाहता ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अनिश्चित ठरणार असल्याचे चित्र आहे। एरंडोली जिल्हा परिषद गटातील ही निवडणूक आता केवळ स्थानिक न राहता संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत।